सीमावर्ती नवापुरात महाराष्ट्र दिन उत्साहात. शासकीय कार्यालये, शाळा, संस्थांमध्ये ध्वजारोहणासह स्वगणना उपक्रमाची सुरुवात. महाराष्ट्र गुजरात सीमेलगत वसलेल्या नवापूर शहरात 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, सामाजिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिनाला अभिवादन करण्यात आले. सकाळी 6:30 वाजता नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांनी ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी नायब तहसीलदार PS मराठे, शेखर मोरे, दिलीप कुलकर्णी, भक्तराज सोनवणे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यानंतर श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी AM वोरा कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. रायपूर गावाचे उपसरपंच तथा सुटेस बँकेचे संचालक आणि शाळेचे माजी विद्यार्थी दिलीप देवजी गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाचण्यात आला, तसेच गुणपत्रिकांचे वाटप करून यशस्वी विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास नवापूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य हेमंतभाई शहा, कल्पेशभाई जोशी, नेमीचंदभाई अग्रवाल, राजूभाई अग्रवाल, रतिलालभाई जैस्वाल, माजी शिक्षक अनिल वळवी यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठी, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, डॉक्टर गणेश महाजन, पर्यवेक्षिका मेघा पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भरत सैंदाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक नरेश जैस्वाल, प्रियांशू जैस्वाल तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण नवापूर हस्ती बँकेचे व्यवस्थापक सचिन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक राजेश अग्रवाल, हेमंत शहा, कल्पेश जोशी, पराग ठक्कर, निमीचंद अग्रवाल, मुख्याध्यापक संजय जाधव, उपमुख्याध्यापक कमल परीख, निलेश प्रजापत, एकताबेन देसाई, उपप्राचार्य नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका निर्जलाबेन सोनवणे उपस्थित होते. त्यानंतर श्रीमती SM चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. तसेच प्रत्येक वर्गातील प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृष्णकांतभाई दलाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत गायले. यावेळी शाळेचे सदस्य कल्पेश कुमार जोशी, विजयभाई अग्रवाल, नेमीचंद अग्रवाल उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे नेमीचंद अग्रवाल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह वाढविला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन अमोल दिवटे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. मोठ्या संख्येने पालकही उपस्थित राहिले. यानंतर नवापूर नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळी, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, सर्व नगरसेवक आणि नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर नवापूर पोलीस मैदानावर मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आमदार शिरीषकुमार सुरूपसिंह नाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, नायब तहसीलदार PS मराठे, शेखर मोरे, दिलीप कुलकर्णी, भक्तराज सोनवणे, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सर्व नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. याच दिवशी भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत 1 मे ते 15 मे दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वगणना उपक्रमाला नवापूर येथे सुरुवात करण्यात आली. आमदार शिरीषकुमार सुरूपसिंह नाईक यांच्या हस्ते स्वगणनेसाठी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदारांनी स्वतः मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती नोंदवून स्वगणना प्रक्रियेला प्रारंभ केला. त्यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होऊन अचूक माहिती देण्याचे आवाहन केले. तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वगणना प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच महाराष्ट्र दिनानिमित्त नवापूर शहरात देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक गौरव आणि प्रशासनाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये आणि प्रशासनात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
नमस्कार. नवापूर शहरातील तमाम माझ्या मायबाप जनतेला महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या व बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 1 मे महाराष्ट्र दिन. आपलं नवापूर शहर गुजरात लगत आहे, म्हणून महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आपण आहोत. महाराष्ट्राच्या शेवटच्या बाउंड्रीवर आपण आहोत आणि गुजरात लगत राज्य हे आपल्या लगत असून आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील चालीरीती, महाराष्ट्राच्या अस्मिता या जपण्याचं काम आपलं आहे. तरी मी आज या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्वांना एकच सांगेल की जास्तीत जास्त महाराष्ट्राबद्दल अभिमान असला पाहिजे व महाराष्ट्राच्या बद्दल ज्या आपल्या चाली रूढी परंपरा आहेत या कायम राखल्या गेल्या पाहिजे. कारण लगतचं जे गुजरात राज्य आहे त्यांच्या चालीरीती आणि आपल्या चालीरीती या फरक आहेत. म्हणून एकच सांगेल नवापूर शहरातील की महाराष्ट्र दिनाच्या विविध कार्यक्रम घेऊन आपल्या नवापूर शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले पाहिजे व यापुढेही ते राबवण्यासाठी आमचं नवापूर नगरपालिका प्रशासन मंडळ व नगरसेवक आमचे बंधू सर्व आपल्याला मोलाचं सहकार्य लाभतील. या दिनी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.